मदत म्हणून देण्यात येणार होते ते रेशन किट महापालिकेच्या काही विभागांमध्ये अडगळीत पडले असल्याचं चित्र पाहायला मिळालं आणि यामुळे आता महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारावरचा हा प्रश्न उपस्थित होतोय। शासनाने पूरग्रस्तांसाठी उपलब्ध करून दिलेल्या अन्नधान्याच्या किटच्या अनेक पिशव्या महापालिकेच्या डफरीन चौकातील झोन क्रमांक 7च्या कार्यालयातील एका खोलीत अडगळीत पडल्या असून या किटचे वाटप करण्यात महसूल आणि महापालिका प्रशासनाने घोर निष्काळजीपणा केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे। 1.5 महिना उलटून गेला तरी या किटच्या पिशव्या महापालिकेच्या झोनमध्ये तशाच पडून आहेत। त्यातील तेलकट पदार्थ बाहेर येऊ लागले असून त्यातील अनेक वस्तू सडून खराब झाल्या आहेत। आता त्या कोणत्याही पूरग्रस्त कुटुंबाला देण्याच्या स्थितीत नाहीत। सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने सीना नदीला आलेल्या महापुराने जिल्ह्यातील हजारो नागरिकांची घरे पाण्याखाली गेली। घरातील भांडी, धान्य, जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्याने अनेक कुटुंबांचे जगणे कठीण झाले। एका रात्रीत होत्याचे नव्हते झाले। अशा परिस्थितीत सीना नदीकाठच्या गावातील नागरिकांसमोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला होता। त्यावेळी अनेक सामाजिक संस्थांबरोबरच शासनही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले। दरम्यान दिवाळीचा सण तोंडावर आल्याने शासनाने पूरग्रस्त लाडक्या बहिणींसाठी विशेष रेशन किट उपलब्ध करून दिले होते। या किटमध्ये साखर, रवा, खाद्यतेल, शेंगदाणे यांच्यासह विविध 11 खाद्यपदार्थांचा समावेश होता। या किटचे वितरण करण्याची जबाबदारी शहरी भागात अन्नधान्य वितरण कार्यालय तर ग्रामीण भागात जिल्हा पुरवठा कार्यालयावर टाकण्यात आली होती। अन्नधान्य व पुरवठा कार्यालयाने आपली भूमिका निर्विघ्नपणे पार पाडली। सर्व वस्तूंचे किट वाटपासाठी त्यांनी स्थानिक पातळीवर संबंधितांकडे जबाबदारी दिली, परंतु या वस्तूंचे वाटप झाले की नाही याची माहिती मात्र ना पुरवठा विभागाने घेतली ना जिल्हा प्रशासनाने। पुरवठा विभागाकडून शहरी भागासाठी पुरवण्यात आलेल्या या किटच्या अनेक पिशव्या महापालिकेच्या डफरीन चौकातील झोन क्रमांक 7च्या कार्यालयातील एका खोलीत अडगळीत पडल्या आहेत। 1.5 महिना उलटून गेला तरी या किटच्या पिशव्या महापालिकेच्या झोनमध्ये तशाच पडून आहेत। त्यातील तेलकट पदार्थ बाहेर येऊ लागले आहेत। अनेक वस्तू सडून खराब झाल्या आहेत। पूर काळात अडचणीत असलेल्या लोकांसाठी शासनाने केलेली मदत ही अत्यंत संवेदनशील बाब होती, पण ही मदत वेळेत पोहोचवण्यात स्थानिक प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले। गरीब पूरग्रस्तांसाठी दाखवलेले हे सहकार्य प्रत्यक्षात अडगळीत धूळ खात पडून राहिल्याने प्रशासनाचा कारभार किती ढिसाळ आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे। या सर्व प्रकरणात जिल्हाधिकारी, पुरवठा विभाग आणि महापालिका प्रशासनाची जबाबदारी निश्चित असून यावर तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे।